नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 17 तारखेचा मधुबन कट्टा बहरला। नाट्यकर्मी भालचंद्र तांडेल आणि अपघातग्रस्तांचे सेवक कमलाकर मोकल सन्मानित। उरण विमला तलावावरील दर महिन्याच्या 17 तारखेचा मधुबन कट्टा गुणगौरव सोहळा आणि लोकशाहीची अवस्था या विषयांवरील कवितांनी बहरला। नाट्यकर्मी भालचंद्र तांडेल आणि कुणासाठी अपघात घडल्यास कळविण्यावर विनामूल्य दवाखान्यात नेणारे कमलाकर मोकल या दोघांचा सत्कार चंद्रकांत मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी साहित्यरत्न रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील, कवी रामचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन संजय होळकर आणि संपदा ठाकूर यांनी उत्तम केले। झालेल्या कवी संमेलनात सुप्रसिद्ध निमंत्रित कवी प्रवीण बोपुलकर, रामदास गायधने, विलास पुंदले होते। तसेच यांच्यासह कवी नग पाटील, साधना मोकल, हेमंत पाटील, माधवी मोतीलिंगे, संजीव पाटील, मारुती तांबे, सुरेश मिस्त्री, दौलत पाटील, भालचंद्र म्हात्रे, परेश रसिका, यशवंत इत्यादींनी ढासळलेल्या लोकशाहीवर अतिशय प्रखर कविता सादर करून देशातील लोकशाहीचे वास्तव उभे केले। मधुबनचे अध्यक्ष राम म्हात्रे, बालविभाग प्रमुख संजीव पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले। यावेळी संजय चिपळूणकर, मनोहर वर्तक, अरविंद घरत, रवींद्र सूर्यवंशी, सुरेश शिंदे, DK कळमकुंबे, सुनील पाटील, भिका अहिरे, परशुराम म्हात्रे इत्यादींची मोठी उपस्थिती होती। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, उरण। हवा हे खरंच खूप कौतुकास्पद आहे सर। यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रात सर्वत्र कवितेचा जागर करत असताना सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी महाराष्ट्रात कार्यक्रम करत असतो। सरांनी देखील आम्ही मागच्या वर्षी साताऱ्याला 4थे साहित्य संमेलन आपण शब्दवेलचं घेतलं। तिथं आपली सगळी टीम तिथं होती। नग पाटील सर मला दिसत आहेत, म्हात्रे सर आहेत आणि म्हात्रे सर आहे तिकडे, आपली सगळी टीम आहे। आपण कवितेसाठी धडपडत असतो। मी एका ठिकाणी फार सुंदर लिहिलं होतं की मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो, मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो, आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो, आणि अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची, अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची, पोटा पुरते फक्त तेवढे विद्यालयात शिकलो। आणि ही कविता आपल्या सर्वांना शिकवत असते की कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे। आणि या कवितेच्या प्रेमापोटी आपण सर्व आला आहात। मला खूप म्हणजे आनंद झाला। मला ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ लागला, त्यासाठी मी तुमची माफी मागतो। पण हे तुमचं जे नातं कवितेविषयी जुळलेलं आहे, कुठेतरी एखादा एक कार्यक्रम घेणं आणि कार्यक्रम घेण्यामागे किती कष्ट असतात ते आम्ही अनुभवलेलं आहे। ते 123 पर्यंत पोहोचवणारे LB पाटील सर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या एकदा वाजवूया। एक गझल तुमच्या पुढे सकारात्मक गझल ठेवण्याचा